22 फेब्रुवारी 2026. थोडे दूर थोडे पास ही हिंदी सिरियल 5 एपिसोडची बघितली. छान आहे. आजकालच्या जनरेशनवर, आजकालच्या टेक्नॉलॉजीवर, डिजिटल टेक्नॉलॉजी स्पेशली जे सगळेजण नुसते त्याच्यात बुडून राहिलेले आहेत, तर त्यांचा फायदा तर आहे, पण फायदा कमी आणि ताप जास्त. आणि मग कसं कॉम्पेन्सेट करायचं किंवा कसं त्याला बॅलन्स करायचं याच्यावर खूप सुंदर भाष्य केलेलं आहे आणि सुंदर आहे. आणि शेवटचा एपिसोड खूप इमोशनल आहे. आवडली मला खूप. सिरीज छान आहे. तर एक फॅमिली असते, त्यांची 2 मुलं, म्हणजे एक मुली एक मुलगा असतो आणि एक त्या भाऊ असतो, म्हणजे दीर असतो तिचा बाईचा, आणि तिचे एक सासरे असतात. मेहता फॅमिली दाखवली आणि ते असे येऊन जाऊन असतात. फिरायला निघून जातात, मग कधीतरी असे येतात, 1-2 महिने राहतात, पुन्हा जातात फिरायला, अशा टाईपचं त्यांचं चालू असते. जो मिस्टर असतो तो लोकांना न्यूमरोलॉजीचे सल्ले देत असतो की तुमचा अंक हा आहे, हा शुभ आहे, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा वगैरे. बायकोचं बुटीक असतं आणि ती डिझाईन करून ड्रेसेस देत असते. मुलगी शिकत असते, मुलगा शाळेत असतो, पण काहीतरी प्रॉब्लेम असतो, औषधं पण चालू असतात, अभ्यासात त्याचं अजिबात लक्ष नसतं. आणि जो दीर असतो तोही मुलींना नुसतं फिरवत असतो त्याच्या लाईफमध्ये. त्याला लग्न बिग्न ह्या कॉन्सेप्टवर बिलकुल विचार करायचा नसतो. मग ते दादाजी आहेत, त्यात पंकज कपूर दाखवले. तर तो एकूण सगळं बघतो, कोणालाच त्याच्याकरता वेळ नाही, बोलायला सुद्धा नाही. मग तो आता हे थांबवलं पाहिजे. मग तो सगळ्यांना एक दिवस बोलवतो. आधी 1 दिवस बघतो, 2 दिवस बघतो, आणि मग सगळ्यांना खडसावून बोलवतो आणि सांगतो की मी 6 महिन्यानंतर जाणार आहे फिरायला फॉरेनला, पण त्याच्या आधी मी माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती विकणार आहे, हे घर सोडून. तर म्हणजे तुम्ही राहताय ते घर सोडून बाकीची जितकी काही लँड आहे, प्रॉपर्टी, ती सगळी विकणार आहे. तर अंदाजे त्याच्यातनं 8 करोड मला मिळणार आहेत. तर त्यातले 3 करोड मी स्वतः करता ठेवणार आहे, फिरायला, एन्जॉय करायला, जे पण. आणि जे 5 करोड आहे त्यातले एक करोड तुमच्या 5 जणांना मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पण माझी एक अट आहे की त्याच्याकरता तुम्हाला डिजिटल फास्टिंग करावं लागेल. तर डिजिटल फास्टिंग म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी वापरायची नाही, म्हणजे ना मोबाईल, ना लॅपटॉप, ना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, काही नाही. सगळं तुम्ही तुमचं करायचं, हाताने करायचं. आणि हे जर तुम्ही केलं, आणि मी कोणावर बळजबरी करत नाही, तुम्हाला वापरायचे तुम्ही वापरा, पण मग तुम्हाला मी 1 करोड देणार नाही. आणि आता स्टार्ट करायला म्हणून मी प्रत्येकाच्या ह्याच्यात 5-5 लाख ट्रान्सफर करतोय. जर तुम्ही नीट सगळं फॉलो केलं पूर्ण 6 महिने, तर मग उरलेले 95 लाख मी ट्रान्सफर करेन तुमच्या ह्याच्यात. नाही तर मग नाही, मध्येच जर सोडलं तर मिळणार नाही. आणि जे काही मग तुम्ही त्याच्यातनं खर्च केले असेल ते मला परत द्यावे लागतील, 5 लाखातले. मग ह्या कंडिशनवर सुरुवात होते. आधी सगळ्यांना जरा थोडंसं ते विचित्र वाटतं, पण मग तयार होतात सगळे. मग काय काय मजा येतात त्या दाखवल्यात. म्हणजे आधी तर कोणाला म्हणजे सुचतच नाही काय करावं काय नाही. अरे आता कसं करावं, हा आपल्या क्लायंट्सला हे नाही करू शकत, ती आपल्या बुटीकमध्ये डिझाईन हे नाही करू शकत, ती मुलीलाही प्रॉब्लेम होतो, सगळंच म्हणजे सगळं त्यांचं डिस्टर्ब व्हायला लागतं आणि क्लायंट्स कमी कमी व्हायला लागतात, हे ते. पण मग हळूहळू त्यांना बेनिफिट्स समजतो. अरे माझे मी इतके पैसे वाचवले यावेळेस, माझे 30% वाचले, माझे 20% वाचले, फोन नाही मी म्हणजे ह्याचं बिल नाही, त्याचं बिल नाही, त्याचं बिल नाही, इतके वाचले आपले. मुलगा पण म्हणजे शाळेत असे जे चेकिंग होत असतात मोबाईलचे वगैरे, तर आधी एकदा म्हणजे त्याचा एकूण रिपोर्टच मुलाचा चांगला नसतो शाळेत, कारण अभ्यासात नाही. आणि मग त्याच्यात एक दिवस तो एका मुलाबरोबर त्याचं भांडण होते, मुलीवरून, फ्रेंडवरून. आणि मग प्रिन्सिपल बोलवतात त्यांना आणि वडिलांना तंबी देतात की ही लास्ट वॉर्निंग आहे तुमच्या मुलासाठी. आणि मग त्यावेळेस जेव्हा पुन्हा एकदा असंच तपासणी होते बॅगेजची, तर ह्याच्याकडे काहीच सापडत नाही. आणि एक जुन्या टाईपची ती, असं म्हणजे सिगरेट नाही, पण ते असे चॉकलेट टाईप सिगारेट्स असायच्या,
मग ती प्रिन्सिपल म्हणते मला तपासू द्या नीट काय ह्याच्यात, कारण ह्याच्यात काही नाही, हे असं शक्यच नाही. मग तिला ते सिगारेट असतात तर मग ती सांगते की हे कुठून आलं तुझ्याकडे, तर माझ्या दादाजींनी मला दिलं. मग तिने मी ठेवू शकते का वगैरे, म्हणजे मग तिचं इम्प्रेशन त्याच्याबद्दल चांगलं होतं आणि तो इम्प्रूव्ह पण केलं असतं त्यांनी. ह्या मुलीनी पण लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करणं सुरू करून नोट्स काढणं, आणि मग मग तिथे एक फ्रेंड पण भेटतो रौनक नावाचा. मग तो सांगतो की जर टेक्नॉलॉजी नाही आहे, लॅपटॉप नाही आहे, तर तू आता जे प्रोजेक्ट दिले ते तू पर्सनली प्रत्येकाला भेट, स्टुडंटला भेट, ते किती टाइम स्पेंड करतात, म्हणजे जे तुला लॅपटॉपवर करायचं आहे ते तू फिजिकली कर ना. आणि मग ती इतकं सुंदर करते, आणि तिला मग तिने स्वतः ते केलेलं असतं फिजिकली, तर तिला खूप लक्षात राहते, तिची मेमरी सुधारते. पण त्या दिवशी पाऊस येतो आणि तिचे ते सगळे कागद भिजतात, पण ती क्लासरूम मध्ये सरांना म्हणजे म्हणते की सर माझे कागद जरी भिजलेले असले तरी मी ओरली, मला सगळं माहिती, मी ओरली क्लास समोर देऊ शकते. मग ते देतात, मग सगळेच इम्प्रेस होतात. म्हणजे असं दाखवलेत की बेनिफिट्स पण त्याचे कसे. मग ही पण घरात स्वयंपाक पण त्यांची बाई काम सोडून जाते. ती म्हणते नाही बाबा, मला वॉशिंग मशीन शिवाय, मला याच्याशिवाय, मला त्याच्याशिवाय काम नाही करता येणार, मला नाही परवडणार, असं तसं. मग सगळेजण आपापले काम करायला लागतात, धुणं, मग स्वयंपाकात मदत, भांडे धुणे वगैरे वगैरे सगळे प्रकार. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तुम्ही टाइम तुमचा तुमच्या फॅमिली बरोबर स्पेंड करा. प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात बिझी आहे, केव्हाही येत आहे, केव्हाही जात आहे, केव्हाही खात आहे, कोणाचं कोणाशी इंटरॅक्शनच नाही. तर ते त्याला नको होतं. तो म्हणे मी येतो तर नुसतं मी माझ्याच बरोबर असं नाही म्हणत, पण तुम्ही आपसात पण चांगला टाइम स्पेंड करा ना. मग दाखवलंय, स्क्रॅबल खेळतात, कॅरम खेळतात, मिळून याच्यावर कॅसेटवर सिनेमा लावलाय, म्हणजे असे मग शेअर करायला लागतात गोष्टी. पण मग एक शेवटच्या एपिसोडमध्ये ती त्या रौनक बरोबर खंडाळ्याला गेलेली असते, आणि येत खूप रात्र होते म्हणजे, आणि आता फोन नाही त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट कसा करायचा. तर मग हे लोक जाऊन खूप वाट बघून कंप्लेंट लिहायला जातात तिथे. आणि मग जेव्हा येतात तर ती येते म्हणजे घरी, आणि मग सांगते की सॉरी म्हणे, मी लँडलाईन आताच लावलाय, तो विसरून गेली नंबर वगैरे वगैरे असं एकूण. पण तिचे दादाजी मग म्हणतात की मला माहिती आहे तुझा नवीन फ्रेंड आहे, काही विसरली वगैरे नाही, कारण आता तू इतकी इम्प्रूव्ह झाली आहे वगैरे. तर मग त्याच्यानंतर त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, आई वडिलांच्या त्यांच्या. तर मग हे लोक असं सिक्रेटली सगळं टेरेसवर अरेंज करतात, सगळ्या गेस्टना बोलवतात. याचे पण जे न्यूरोलॉजीचे गोयंका म्हणून एक खूप मोठा क्लायंट त्याच्यावर केस करणार असतो की चुकीचे हे दिले मला कॅल्क्युलेशन करून, तर त्याच्यामुळे मला लॉस झाला, असं तसं. मग दादाजींनी जाऊन त्याला समजवलं असतं की कशामुळे त्याची चूक झाली, सवय नाही आता कॅल्क्युलेशन्सची, आणि मॅन्युअल कॅल्क्युलेशन केल्यामुळे त्याची थोडी चूक झाली, पण तुम्ही माफ करा, मी वाटलं तर तुमचं सगळं जे नुकसान झालं ते भरून देतो वगैरे वगैरे. म्हणजे एव्हरीथिंग वेंट राईट. पण मग तेव्हा जेव्हा ही मुलगी आलेली नसते लवकर खंडाळ्याहून, त्यावेळेस मग हा चिडून मुलगा कुणाल जो असतो त्यांनी म्हटलं असतं आपल्या वडिलांना, म्हणजे पंकज कपूरला, की मुझे आपका पैसा चाहिए कुछ नहीं, हमें आपके अपने मोबाईल फोन चाहिए. म्हणून त्यांनी तो बॉक्स उघडून सगळ्यांचे मोबाईल घेतलेले असतात. पण दाखवलंय की ते मोबाईल घेतल्यावरही ते पहिल्यासारखे सगळे चिकटून तिथे नाही बसत, जिथे फक्त आवश्यक आहे तेवढंच काम करतात. म्हणजे थोडक्यात त्याच्यात हे दाखवलंय की तुम्ही तुमच्या कामाकरता जेवढं लागतं तेवढंच त्याचा उपयोग करा ना, बाकी वेळ तुम्ही त्याच्यात घुसून राहू नका. तुमच्या आपसातले रिलेशन्स स्ट्रॉंग करा. तुम्हाला आपसातला एकमेकांकरता वेळ द्या. आणि याची पण गलतफहमी झालेली असते छोट्या भावाची, म्हणजे दिराची, की वडिलांनी मला मुद्दामून आईपासून दूर केलं वगैरे वगैरे. ती पण त्याची दूर होते, कारण लास्ट मोमेंटला आईची कंडिशन खूप खराब झालेली असते आणि ती मेंटली डिप्रेशनमध्ये गेलेली असते, आणि पंकज कपूरला असं वाटत असते की तो लहान आहे खूप, तर त्यांनी असं आईला पाहू नये या स्थितीत वगैरे, म्हणून त्यांनी मुद्दामून त्याला बोर्डिंग मध्ये टाकलं असतं. तर तो त्याच्या मनात राग असतो, पण मग ते त्याचं क्लिअर होतं बोलवून, हे करून सगळं. म्हणजे एकमेकांचे गेले शिकवे सगळ्यांचे दूर होतात, आणि मग सगळे पुन्हा आनंदाने एकमेकांना समजून घ्यायला तयार होतात. तर जिस त्याचं हेच होतं की
कुठलीही गोष्ट जास्त ताणायची नाही. म्हणजे तुम्ही डिजिटल फास्टिंग पण खूप ताणायला नकोय आणि पूर्ण टाइम डिजिटलाइज पण व्हायला नकोय. तर दोन्ही ह्याच्यात बॅलन्स हा गरजेचा आहे. सुंदर केलेत सगळ्यांनी कामं आणि सुंदर रिप्रेझेंटेशन. छान आहे. मला खूप आवडलं.